गटारी स्पेशल मटन मंडळाचे पदाधिकारी. हां चिकन 65 साठी ठेवलंय का वेगळं? युट्यूबला दिसणार का की तुम्ही? हा खरंच. हे चिकन आहे ना ग्रेव्हीसाठी? पीस मोठे आहेत ना खूप, ते शिजल्यावर आळतात ते कमी होतं. आणि ते चिकन 65 मसाला आणला तू? झालं सगळं ते करून मॅरिनेशन वगैरे करून ठेवलं. हेडशेप बाहेर आहेत ना? नाही कुठे आहे वहिनी? हा वहिनी बाहेर आहे. काय युट्यूबला टाकणार. हां या काकांनी आज सगळी कोळंबी साफ केली आहे. जवळपास 5 किलो कोळंबी होती. 1 मॅन शो साफ केली आहे कोळंबी. हे आमचे मंडळाचे खजिनदार दोघेजण, गोविंद आणि समीर दादा. आणि हे प्युअर व्हेजिटेरियन, एकदम प्युअर व्हेजिटेरियन. व्हेजमध्ये चाय, व्हेजवाल्यांना फक्त चहा प्यायचे. पनीर मोठे तुकडे. व्हेजवाल्यांना स्टार्टरच नाही काय, ग्रेव्ही. पनीरचा कोणता आयटम म्हणता? पनीर टिक्का मसाला. ग्रेव्ही बनली आहे. इथे हे पनीरचे पीस करून घेतलेत. आणि ही माझी फेवरेट चहा. सावकाश सावकाश. जिनिया बिल्डिंगचे सगळे रहिवासी मिळून गटारी साजरी करतात. इथे आमचे जिनिया संघाचे कर्णधार मसाला बनवतात. हे कर्णधार आहेत. आणि या अमोल दादांच्या मिसेस, या प्रवीण दादाच्या मिसेस. आणि आतमध्ये कमिटी मेंबर आहेत. ते सिरियस लोक आहेत, सगळे मोठे लोक आहेत. हा बघा, हा हेड शेफ आहे. हा वाईस हेड शेफ आहे. सॉरी, मेन शेफ इकडे आहेत, वहिनी आहेत. मटन तयार झालंय. आता त्याची टेस्टिंग बघूया कसं होते. सातारा स्टाईल आहे ना हे? हा हे युनिट टेस्टिंग चालू आहे. एंड टू एंड टेस्टिंग रात्री होईल. ते खोबऱ्याचं वाटण वगैरे आणि टाकायचं आहे ना? अरे बेसिकली स्टॉक बनाया और कुछ नहीं, फक्त अदरक लहसुन पेस्ट वगैरह टाकून स्टॉक बनाया. स्टॉक क्या बनाय? सांग ना, चव घेऊन सांग कसं झालंय. खूप ते पण आता तिथे खिडकीवर दर हवा मस्त आहे, लगेच थंड होईल. चिकन स्टॉक काय सांगशील कसं बनलंय? वाटपा मध्ये. हा रिस्टार यांचं इथे आगमन होत असताना रविदादा मधने 3 दाखव 3 स्टार. ही छोटी 3 स्टार. आरू 5 स्टार आहे. कसं आलंय, काय सांगशील, कसं बनलंय? टेस्टी आहे, टेक्स्चर चांगला आहे. आणि थोडंसं मीठ जास्त आहे, पण ते नंतर कवर होईल
कव्हर होईल त्याला बॅलन्स केलं जाईल. नंतर मसाले आणि अजून काही मसाले बाकी त्याचे टाकल्यानंतर कव्हर होईल. पण टेस्टी तुम्ही खाऊन बघा. अजून या गटारी पार्टी बद्दल काय सांगशील, आपण का करतोय? खूप चांगला एक्सपिरियन्स अनुभव आम्हाला येतो या गटारी पार्टीचा आणि आम्ही खूप एन्जॉय करतो ॲक्च्युली. बघायला गेलं तर सकाळी आणण्यापासून सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे काय मुवमेंट्स आम्ही एन्जॉय केले ते सांगण्यात पलीकडचे आहेत. बस थँक्यू सो मच. धन्यवाद. बघायला गेलं तर मजा सगळ्यांसोबतच येते. लोक उद्या घरोघरी आपल्या गटारी करतीलच, पण टेस्ट कर. ए मिथून बायको तो ना. रवी दादाला कसं लागलंय बघूया. खूप सुंदर झालेलं आहे म्हणतोय रवी दादा. आरुला दे. आरू पिते ना, आरू पिते. हा आरू पिते, पिऊन बघ. अरे नाही नाही म्हणते. आता तिचा मूड नाहीये. हा थोड्या टायमाने. हा या आमच्या गटप्रमुख दर्शना काकी. चिकनची ग्रेव्ही बनते, कशी बनते एकदा रेसिपी बघून घेऊया. चिकन मसाला. हे प्रवीण दादा आपले केटरिंग पण चालवतात, वहिनी आणि ते दोघं मिळून. ऑर्डर असेल बर्थडेची, लग्नाचा वाढदिवस काय तर तुम्ही त्यांना देऊ शकता. यांचा पत्ता जिनिया बिल्डिंग नंबर 23, रूम नंबर 1508. थोडं इकडे बघून घ्या. जरा इकडे बघितलं तर चालेल प्रवीण दादा. हे बघा हेड शेफ. उद्या त्यांचा स्टॉल पण लागणार आहे खाली, तर स्टॉलवरती येऊन जेवण तुम्ही टेस्ट करू शकता. या शेफ नंबर 3 लावण्यवती मंडळाच्या अध्यक्ष. अध्यक्ष लावण्यवती मंडळाच्या अध्यक्षा प्रियाताई चमचा आहे. वहिनी काय बनवत आहे? चिकन. ओके. मगाशी दुसरे शेफ होते, ते आता दुसऱ्या ड्युटीवर गेले. बताओ तो कुछ रेसिपी के बारे में. अरे क्या प्रोसेस चल रहा है मुझे बताओ. कांदा आणि टोमॅटो टाकून परतवून घेतलंय त्यांनी. दत्ता भाऊंचा फोन येतो. काय बनतंय ते? चिकन 65, गार्लिक चिकन. गार्लिक चिकन बनवत आहेत दादा. वहिनी कसं वाटतंय सगळ्यांसोबत एकत्र जेवण बनवताय? हा वहिनी. अरे बाप रे, गाव जेवण ना. या आमचे त्रिस्टर रविदादा यांच्या मिसेस आहेत. रविदादा जेवढे कोमल तेवढ्याच वहिनी आमच्या कडक आहेत. कोळंबी आमच्या स्नेहाताई बनवणार आहेत. कधी बनवणार ती? अच्छा ओके. अजून कांदा. ओके ओके. या लवकर या. समाज आपली वाट बघतो. वेटिंग फॉर. करून सकाळपासून दमलेले आमचे कार्यकर्ते चहाच्या प्रतीक्षेमध्ये. कांदा टोमॅटो कापून दमलाय प्रसाद. तेजस दादा आता झालाय. वरती प्रवीण समीर दादाला बिझनेसचं टेन्शन आहे. आज ऑप्शन्स मध्ये त्याला ट्रेड करता आली नाहीये. सोमवारी सगळं वसूल करायचंय, वचपा काढायचंय. ते कार्यकर्ते एक एक वाढत आहेत. दादा आता मटण बनवते. लांब राहा. दुसरं पडतं घेते नाही पकडता दुसरं ते टेबलवर आहे. हळू वहिनींच्या हाताखाली ट्रेन होतोय प्रवीण दादा. वहिनी कसं वाटतंय तुम्हाला जेवण बनवताना? मस्त वाटतं, आवडतं. वेद शांत आहे आज. वेदने बऱ्याच दिवसांनी एवढी माणसं एकत्र बघितली आहेत. यांनी कांदा कापून खूप मेहनत केलेली आहे. दमल्यात सकाळपासून कांदा कापतायत. ताईनी कोळंबी साफ केली आज. काकी यांनी साफ केली. या ताईंच्या आई आणि हे पप्पा.
या तिघांनी मिळून कोळंबीची जबाबदारी घेतली होती आणि ती आता पार साफ पडले खूपच छान प्रकारे साफ केली आहे. मटण बनते मटण बापरे. 2 दिवस खायचे 2 दिवस. घालून जरा मिक्स कर ना पहिला. जितूदा थोडी कोळंबी फ्राय केली असती तर जरा मजा आली असती. झालं चिकन दे 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 मीठ. शेफ जितू यांचं गार्लिक चिकन झालेलं आहे. आपण टेस्ट करून बघूया. अय तेजस ना. मला ते समजत नाही. टेस्ट कर घे घे दे ना काढून दे ना त्याला. हे घ्या वहिनी घ्या वहिनी घ्या बघा टेस्ट घे. घे 2-4 पीस काढ. रबरासारखं झालंय. सॉफ्ट पाहिजे. सगळ्यासाठीच बनवलेलं आहे. चांगलं आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर. मला लसूण दे ना काढून त्यातली. फक्त लसूण दे. लसूण लसूण चिकन नाही लसूण नाही. लसूणच नाही आता. लसूण एक नंबर. भारी भारी गार्लिक चिकन एक नंबर. कोळंबी बघा कोळंबी. आई बनव लवकर. अरे चालतं रे कोण नाही बघ. ते मागे MS दादा आले. आव ना अंदर. आमचा गोविंद दादा कोथिंबीर साफ करतोय. सॉरी चॉप करतोय. हा पक्का नॉन व्हेजिटेरियन वाटतोय पण हा बोलतो मी खात नाही. कृतिका मॅडम पण खात नाही. वहिनी तर पक्के नॉन व्हेजिटेरियन आहेत. नॉन व्हेजिटेरियन 3 स्टार दादा 3 स्टार एक नंबर. कोथिंबीर कापली ना कापारी. सकाळपासून अविरत अशी मेहनत घेणारे आमचे प्रवीण दादा शेवाळे. सकाळी 8 वाजल्यापासून. सकाळी 8 वाजल्यापासून नाही 9 वाजता मी स्वतः त्यांना 9 वाजता मी जबरदस्ती उठवलंय त्यांना जागच येत नव्हती. रात्री 2-2 वाजेपर्यंत कॅरम खेळल्यावर कशी जाग येईल. आणलेले 2-2 आणलेत ना फॉईल पेपर. तुम्हाला हवेत ना. कोळंबी फायनली बनायला घेतली आहे बाबा. 1 तास वाट बघतोय. 1 तास प्रिपरेशन चालू होतं कोळंबीचं. हे बघ ना 1 तास झाला कोळंबीच बनवलंय. एवढा वेळ लागतो का हा. गार्लिक चिकनचेच शेफ आहे तिथे परत. पाणी किती ठेवलंय. इथे कोळंबी बनते तोपर्यंत आपण जरा पनीर बघून येऊया. पनीर बनलंय एक नंबर. दिसतंय तरी भारी. जरा ग्रेव्ही टेस्ट करू ना इथली थोडी. बघूया कसं झालंय.
तुझ्या पटकन द्या ना. काय टाकू? हे टाकू? काय नाही करप काय टाकायचं? गरम मसाला टाकते का? वाटण गरम मसाला थोडी हवा वाटण कुठे? हे नाही ना, हे नाही ना. नाही, नाही, थांबा, हलवून टाकू. करपतोय फिरत नाही. तुला नाही, तुला माणूस करायचं. याच्या अंदाजे हिशोबाने वेगवेगळे मसाले टाकलेले आणि खाण्यासाठी एक फिरवायचे. नाही, मग काय माहिती, एक चमचा त्यांनी एवढं टाकलं, त्याने तेवढं वाटण टाकायचं. बस 2 चमचे. लिटिल बिट दही टाकते का? लिटिल बिट दही टाकते का? चालेल. नाही दही चालेल. मसाला ना जमतो मग बाकी काय नाही. हे थांब, तुला हे पाहिजे ना इकडे ठेव का इकडे? राईस इकडे घे, राईस घेऊ थोडं परतू ते वाटेल किती जास्त आहे का गॅस? गॅस फुल आहे. गॅस पकड कुठे दिली पाणी 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 चिकन आहे ना एक काम करो खोलो मॅग्नेट टाकून चिकन हा त्यात टाकून द्या. ठीक आहे पहिलं टाकून हे त्यात टाकले समोर स्टॉप काढले प्रयत्न करायला हवे ना उलट सगळे एवढा मोठा नाही हे सोडून जाते मग हात ठेवू नंतर मग नसेल झाला तर परत टाकू काढून घे काढून घे
गिफ्ट करतो नको मला चहा खाली आता जेवण करून जाईल सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून सेल्फीसाठी का मला फील होणार जशी इंस्टावर आणि कमेंट करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप Down,